माझं नाव श्रेष्ठ आहे. मी शहराच्या एका मोठ्या रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ होते आणि मुलांचे उपचार करत होते. माझ्याकडे दुरून दुरून मुलं येत होती ज्यांना विविध प्रकारच्या आजारांशी संबंधित समस्या होत्या आणि मी मुलांमधील सर्व प्रकारच्या आजारांचे उपचार करत होते. आम्ही 4 भाऊ बहिणी होतो आणि मी सर्वात छोटी होते. माझे 2 भाऊ वकील होते आणि माझी एक बहीण शाळेत शिक्षिका होती. मी आपल्या रुग्णालयात नोकरी करत असताना मी माझ्या घरातल्या क्लिनिकमध्येही बसून काम करत होते. मी माझ्या घरात एक क्लिनिक सुरू केले होते जिथे गल्लीच्या मुलांचे उपचार करत होते. देवाच्या कृपेने माझे क्लिनिक खूप चांगलं चाललं होतं. एकदा आमच्या रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये सर्व डॉक्टरांची बैठक चालू होती. आम्हाला पोलिओसाठी लोकांना जागरूक करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. आम्हाला अशा काही गावांबद्दल कळवण्यात आलं होतं जिथे लोक आपल्या मुलांना पोलिओची औषधं देऊ इच्छित नव्हते. आम्ही इच्छित होतो की आपल्या देशातील कोणतेही मुलं पोलिओच्या बिमारीने ग्रस्त होऊ नये. त्यामुळे आपल्याला लोकांना जागरूक करण्याची गरज होती. आमच्या टीमला राजस्थानच्या एका मागासलेल्या गावाचा प्रोजेक्ट देण्यात आला होता जिथे आम्हाला पोलिओच्या कॅम्प्स लावायचे होते आणि तिथल्या मुलांना पोलिओची औषधं देणे होते. आम्हाला पुढील महिन्याच्या 15 तारखेला तिथे जाऊन पोहोचायचं होतं कारण आमच्या शहरापासून राजस्थान खूप दूर होतं. म्हणूनच आम्ही सर्वांनी आपल्या सामानाची तयारी सुरू केली. मी याबद्दल माझ्या घरच्यांना कळवलं होतं. आम्ही तिथे जाण्यासाठी पूर्णपणे तयार होतो आणि काही दिवसांनी 15 तारीखही आली. आम्ही सगळं सामान पॅक केलं होतं कारण तिथे काही दिवस राहायचं होतं. तेथील लोक आम्हाला राहण्यासाठी घर तर देऊ शकत नव्हते, पण तरीही आम्ही तिथे पोहोचल्यावर तिथल्या आसपासच्या रुग्णालयात संपर्क साधण्याचा विचार केला होता. म्हणजेच तिथे आम्हाला काही ना काही ठिकाणी राहण्याची व्यवस्था साधता येईल. पण त्याचबरोबर आम्हाला तंबूचा बंदोबस्त करावा लागणार होता आणि अखेर आम्ही तिथे पोहोचलो. पण तिथे आम्ही एक मोठी आश्चर्यकारक गोष्ट पाहिली. हे राजस्थानमधील एक गाव होतं जिथे दूरदूरपर्यंत रुग्णालयाचा मागोवा नव्हता आणि कोणती छोटीशी क्लिनिकही नव्हती. हे सर्व पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो की तिथे लोक कसे उपचार करतात. हे प्रश्न आमच्या मनात फिरत होते कारण या गावापासून शहर खूप दूर होतं. हे गरीब लोक होते आणि आम्ही ऐकलं होतं की या गावातले सर्व लोक गरीब आहेत आणि मोठ्या अडचणीने ते आपलं जीवन चालवतात. तर जर ते आजाराचे शिकार झाले तर ते शहरात जाऊन आपले उपचार कसे करवतात. सध्या आम्हाला आमच्या कामावर लक्ष द्यायचं होतं. आम्ही घराघरात जाऊन पोलिओची औषधं देण्यासाठी जाऊ लागलो. जेव्हा दरवाजा ठोठावला तेव्हा पाहिलं की दरवाजावर आलेल्या लोकांनी आम्हाला इग्नोर केलं. एका घरात तर आम्ही हेही सांगितलं की तुमच्या घरात जर कोणी लहान मूल असेल आणि त्याला काही आजार असला तर त्याचा उपचार करू, मुलाला आमच्या समोर आणा. परंतु त्या लोकांनी आमच्या तोंडावरच दरवाजा बंद केला. काही याच प्रकारे लोक आमच्याशी रिॲक्ट करू लागले. आम्ही विचार केला, शेवटी गावकऱ्यांनी आमच्याशी असं का वागावं. या गावात औषधांना किंवा डॉक्टरांना कोणतंही महत्त्व दिलं जात नाही का. हे एकदम विचित्र होतं. जेव्हा लोकांना कळालं की आम्ही शहरातून येऊन लोकांचा उपचार करण्यासाठी आणि पोलिओसाठी जागरूक करण्यासाठी आलो आहोत तेव्हा लोकांनी आम्हाला इग्नोर करायला आणि एकटक पाहायला सुरुवात केली. काही लोकांनी तर आम्हाला विचित्र प्रश्न विचारले. त्यांनी विचारलं की जर तुम्ही पोलिओची औषधं देण्यासाठी आलात तर जगभरातील जितके पोलिओच्या आजाराने ग्रस्त लोक आहेत त्यांच्यावर उपचार का करत नाहीत. आम्ही इथे त्यांच्या गावातील मुलांना पोलिओची औषध देण्यासाठी का आलो आहोत. हे प्रश्न अतिशय विचित्र होते आणि आमच्या मनाला त्रास देणारे होते. आम्हाला वाटलं की आजपर्यंत कोणत्याही डॉक्टरला असा प्रश्न कधीही विचारला गेला नव्हता. हे गाव खूप विचित्र होतं आणि इथे सर्व लोक खूप फारच वेगळे होते. नंतर आम्ही या गावाच्या सरपंचाशी बोलण्याचा प्रयत्न केला. सरपंचजींना आम्ही डॉक्टर आहोत असं कळालं तेव्हा त्यांनी आमच्याशी भेटायला नकार दिला. हे असे का होत आहे हा एक मोठा प्रश्न होता. गावात कुठलीही सुनवाई न झाल्यामुळे आम्ही एक रिकामी जागा पाहून कॅम्प टाकला आणि त्याच्या बाहेर पोलिओचा कॅम्प लावला. पण 3 दिवस आमचा कॅम्प चालला तरी इथे कुणीही पोलिओची औषधं मुलांना देण्यासाठी आणले नाही. या गावातील लोक इतके अजीब असू शकतात हे आम्ही विचारही केला नव्हता. आम्ही शहरातील आमच्या सिनियर डॉक्टरला फोन करून या गोष्टीची माहिती दिली आणि तेही खूप आश्चर्यचकित झाले. त्यांनी सांगितलं की कदाचित या गावच्या लोकांना पोलिओ किंवा कोणत्याही प्रकारच्या आजाराबद्दल काहीच माहिती नसेल. तुमचं काम आहे की तुम्ही तिथे जाऊन लोकांना या औषधाचं महत्त्व समजवावं की याची औषधं घेतल्यामुळे मुलांना पोलिओचा आजार होणार नाही. आम्ही आमच्या सिनियर डॉक्टरला सांगितलं की सर तुमच्या सांगण्याआधीच आम्ही लोकांच्या घरांमध्ये जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला आहे पण आमचे कोणीही ऐकत नाही. आम्ही बोलण्याआधीच या लोकांनी आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला. हे गाव खूप विचित्र आहे आणि आम्हाला वाटतं की इथे कोणताही डॉक्टर नाही. आमच्या सिनियर डॉक्टरांनी सांगितलं की जर तिथे असं काहीच नसेल तर तुम्ही त्या लोकांना समजवावं. शेवटी तुम्हाला तिथे का पाठवण्यात आलं आहे. हे तुमचं काम आहे की आपल्या देशभरात लोकांना पोलिओसाठी जागरूक करणे. सरांची ही गोष्ट ऐकून मी शांत होऊन गेले कारण यापुढे मी त्यांच्याशी अजून चर्चा करू शकत नव्हते. या गावात सर्व प्रकारच्या सुविधा होत्या पण दूरदूरपर्यंत रुग्णालय, शाळा, पोलीस स्थानकं काहीच नव्हतं. आम्ही येथे टेंटमध्ये राहत असताना खूप वेळ झाला होता. आम्ही दररोज कॅम्प लावत होतो पण आमच्या कॅम्पवर कोणतीही व्यक्ती आपल्या मुलांना औषध देण्यासाठी आणत नव्हती.
माझ्या टीमच्या सर्व सदस्यांनी सांगितलं की मॅम, आम्ही येथे राहून राहून थकलो आहे. येथे राहून आपला काही फायदा नाही. आम्हाला तर असं वाटतं की या गावातील लोक काही जास्तच अडाणी आहेत. कोणतीही व्यक्ती आमची गोष्ट समजून घेत नाही. एक दिवस मी पाहिलं की आमच्या कॅम्पच्या पुढून एक 4 वर्षांचा मुलगा जात होता. आम्ही त्याला आमच्या कॅम्पमध्ये घेतलं आणि पोलिओचे औषध देण्याचा प्रयत्न केला. पण तो मुलगा खूप शातीर होता. त्याने पोलिओचे औषध पिण्यास साफ नकार दिला आणि तो मुलगा कॅम्पमधून पळून गेला. आम्ही त्या मुलाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आम्हाला एक विचित्र गोष्ट सांगितली. त्याने माझ्या हातातली पोलिओची औषधं पाहून एक विचित्र प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, हे काय आहे? मी सांगितलं, बेटा ही औषधं आहे. त्याने विचारलं, कसली औषध आहे? आमच्या गावात अशी औषधं नसतात. त्याने माझ्या कॅम्पमध्ये ठेवलेल्या काही टॅबलेट्स आणि इंजेक्शन्स देखील पाहिले. असंच वाटत होतं की हा मुलगा ही गोष्ट पहिल्यांदाच पाहत होता. तो मुलगा त्या गोष्टींना खेळण्यासमान मानत होता. आपल्याकडे तर मुलं इंजेक्शन्स नाही घाबरतात. इंजेक्शन म्हणजे काय आहे हे प्रत्येक मुलाला माहीत असतं. पण त्या गावातील मुलं इतके निराळे होते की त्यांना इंजेक्शनचं अस्तित्वही माहीत नव्हतं. आपल्याकडे जर मुलं काही चुकीचं करत असतील तर त्यांना इंजेक्शन लावण्याची धमकी देऊन दडवतो. पण हा मुलगा इंजेक्शन पाहून दडला नाही. उलट त्याने इंजेक्शनला खेळणी मानलं. त्या गावातील लोक असे होते का की त्यांना औषधं आणि इंजेक्शन्सबद्दल काहीच माहिती नव्हती, किंवा या गावात दूरदूरपर्यंत कोणताही आजार नव्हता? हे एक विचार करण्यासारखं होतं. या गावात ना डॉक्टर होता, ना औषधीबद्दल किंवा इंजेक्शन्सबद्दल काही माहिती होती. या गावातील लोकांची मानसिकता कशी होती हे पाहणं महत्त्वाचं होतं. आम्ही आमच्या टीमला सांगितलं की आम्ही लोकांच्या घराघरात जाऊन त्यांना आपला परिचय द्यायला हवा, कारण हे लोक आपल्याला ओळखत नाहीत. होय, गावातील काही लोकांना इतकं माहीत आहे की आपण डॉक्टर आहोत, पण काही लोक असे आहेत की घराबाहेरही निघत नाहीत. आम्ही पाहिलं की या गावातील बहुतेक महिलाही घराबाहेर पडत नाहीत. आम्ही बहुतेक पुरुषांना घराबाहेर फिरताना पाहिलं होतं. मी माझ्या टीमसह बाहेर पडले होते आणि आम्ही सर्व गावात इकडे तिकडे पसरलो होतो. जेव्हा मी पहिल्या घराचा दरवाजा ठोठावला तेव्हा एक स्त्री दरवाजावर आली. मी तिच्या घरात प्रवेश घेण्याची परवानगी मागितली, पण तिने मला घरात येऊ दिलं नाही. आणि एक अजीब गोष्ट म्हणजे ती मला वरून खालपर्यंत पाहत होती. ती मला अशा प्रकारे पाहत होती कारण मी शहरातल्या कपड्यात होती. तिने मला आत येण्याची परवानगी दिलीच नाही. मी त्या लोकांपासून खूपच त्रस्त झाले होते, कारण कोणीही माझं ऐकत नव्हतं. कोणत्याही घरात मला प्रवेश देण्यात आला नाही आणि दरवाजा माझ्या तोंडावरच बंद केला गेला. हे फक्त माझ्याशीच नाही तर माझ्या संपूर्ण टीमसोबत होत होतं. या गावात स्त्रियांच्या समोर येणं मान्य होतं का? मग मी दुसऱ्या घरात गेले, जिथे एक पुरुष बाहेर आला. त्याने मला विचारलं, बोला मॅडमजी, तुम्ही इथे काय कामासाठी आलात? तुम्ही शहरातून डॉक्टर म्हणून आले आहात ना? मी म्हटलं, कमीत कमी तुम्ही तरी माझ्याशी बोललात. त्याने विचारलं, तुम्हाला आमच्याशी काय काम आहे? मी म्हटलं, आमची टीम इथे सर्वांना पोलिओसाठी जागरूक करण्यासाठी आली आहे, पण गावातील कोणतीही व्यक्ती आम्हाला गंभीरपणे घेत नाही. तुमच्या घरात कुठले लहान मुलं आहे का? आम्ही त्याला औषध देऊ इच्छितो. त्या माणसाने मला एक गोष्ट सांगितली ज्यामुळे माझे होश उडाले. त्याने सांगितलं, मॅडमजी, तुमचा कॅम्प फक्त काही दिवसांचा आहे, कारण काही दिवसात गावकरी तुमचा कॅम्प उचलून फेकून देतील आणि तुम्हाला या गावातून जावे लागेल. मी म्हटलं, आम्ही सरकारी जमिनीत कॅम्प लावला आहे आणि त्या सरकारी जमिनीवर तुमचा कोणताही हक्क नाही. त्याने उत्तर दिलं, इथे कुठलीही सरकारी जमीन नाही. जितकं काही आहे ते सगळं गावकऱ्यांचं आहे. म्हणून आम्ही जसं इच्छितो तसं तुमच्यासोबत होईल आणि तुम्हाला आमच्या गावातील मुलांना औषध देण्याची गरज नाही, कारण आमच्याकडे एक बाबाजी आहेत जे आपल्या पूर्वजांच्या काळापासून इथे आहेत. ही त्यांची 6वी पिढी आहे. आम्ही सर्व बाबाजींकडे आपला उपचार करत असतो. आमच्याकडे कुणालाही मोठ्या आजारांची समस्या होत नाही. ज्यावेळी लहान मुलं जन्माला येतात त्यांना बाबाजींकडे घेऊन जातात. बाबाजी त्यांच्या शक्तींनी भरलेलं पाणी 2-3 थेंब त्यांच्या पोटावर लावतात आणि त्यांच्या कमरेला 1 रुपयाचा सिक्का बांधतात. यामुळे आजपर्यंत आमच्या गावात कोणालाही मोठ्या आजाराची समस्या आलेली नाही. आम्ही बाबाजींचे खूप आभारी आहोत. त्यांनी आपल्या पद्धतीने गावकऱ्यांचे रक्षण केले आहे. मी त्या व्यक्तीची गोष्ट ऐकल्यावर म्हटलं, तर या गावात खरंच काही रुग्णालय किंवा डॉक्टर नाही का? तो म्हणाला, आम्हाला कधीकधी शहरात जाऊन काम पडते तर आम्ही शहरातील डॉक्टर आणि रुग्णालय पाहतो. नाहीतर तुम्हाला तर येथे कोणीच व्यक्ती ओळखूही शकणार नाही, कारण येथे आजतागायत एकही रुग्णालय उघडलं नाही तर डॉक्टर कुठून येणार? त्यामुळे येथील लोकांना इंग्रजी औषधांच्या बाबत काहीच माहिती नाही. बाबाचीच औषध देतात आणि आम्ही त्याच औषधांनी बरे होतो. आम्हाला इतरत्र जाण्याची आवश्यकता नाही. मी त्या व्यक्तीच्या बोलण्याने आश्चर्यचकित झाले की येथचे लोक किती अंधश्रद्धा बाळगून आपले आयुष्य घालवत आहेत. याचा अर्थ असा होता की इतकी डिग्री मिळवल्यानंतरही आम्ही डॉक्टर मूर्ख आहोत आणि हे लोक एक अशा बाबावर विश्वास ठेवतात जो 1 रुपयाचा नाणा जर मुलांच्या कमरेवर चिटकवेल तर या गावातला एकही व्यक्ती आजारी पडत नाही. मी त्या व्यक्तीला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्याशी भांडू लागला. मला त्या व्यक्तीवर खूप राग आला, कारण त्याला महिलांशी बोलण्याचा शिष्टाचारच माहिती नव्हता. असं गाव आणि गावातले असे लोक मी माझ्या आयुष्यात प्रथमच पाहिले. जवळजवळ 2 तास संपूर्ण गावात इथे तिथे भटकून आम्ही थकलो
आणि आमच्या तंबूत परत आलो आणि एकमेकांशी चर्चा करू लागलो की या गावातल्या लोकांना काय झालं आहे. कुणीही आमची गोष्ट ऐकायला तयार नाही. आमच्यासोबतच माझ्या टीमच्या इतर लोकांनाही माहिती मिळाली की या गावात एक प्रसिद्ध बाबा आहे जो लोकांना आपल्या इशाऱ्यांवर नाचवतो, जो त्यांचे इलाज नक्की कोणत्या तरी पद्धतीने करतो. हे मला पाहायचे होते. मला त्या बाबाशी नक्की भेटायचे होते. मी पाहू इच्छित होते की हा बाबा असा कोणता इलाज करतो की संपूर्ण गाव त्याच्यावर प्रेम करतो आणि त्यांना डॉक्टरांच्या इलाजाची आवश्यकता नाही. आम्ही या प्रकारच्या चर्चा करत होतो की अचानक आवाज ऐकू आल्यामुळे आम्ही बाहेर गेलो. तर बाहेर खूप सारे लोक उभे होते. आम्ही एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहू लागलो आणि मी त्यांना प्रश्न केला की तुम्हाला काय अडचण आहे? तुम्ही येथे गर्दी का केली आहे? त्यानंतर जो व्यक्ती बोलला होता तो गावाचा सरपंच होता आणि त्याच्यासोबत गावाचे मुखिया आणि काही मोठे जमीनदार आले होते. ते आम्हाला बोलू इच्छित होते. त्यांनी म्हटलं, तुम्ही शहरातून आलेले डॉक्टर आहात. आम्हाला तुमच्याबद्दल माहिती मिळाली आहे. पण तुम्ही आमच्या गावात आपली डॉक्टरी पसरवू शकत नाही. तुम्हाला इथून जावे लागेल. मी म्हटलं, तुम्ही आमचे बोलणे नीट ऐकत नाही. पहा, आम्ही विविध ठिकाणी जाऊन लोकांना पोलिओसाठी जागरूक करत आहोत. आम्ही फक्त या गावातच नाही तर आमच्यासारख्या आणखी डॉक्टरांनी इतर गावात जाऊन कॅम्प लावले आहेत. मी इच्छिते की कृपया तुम्ही आमच्या कॅम्पला महत्त्व द्या आणि जितके शक्य होईल तितके आमच्या कॅम्पचा फायदा घ्या. तुम्हाला मोफत उपचार मिळतील. तुमच्यात कोणालाही कोणताही रोग आहे किंवा तुमच्या गावात कोणत्याही मुलाला रोग आहे तर तुम्ही निसंकोच आमच्याकडे दाखवू शकता. आम्ही तुम्हाला पूर्णपणे मोफत उपचार सुविधा देऊ. माझ्या बोलण्यावर त्यांनी सांगितले, शांत हो मुलगी. आम्हाला तुझी ही बकवास ऐकायची नाही. आत्ताच आणि या क्षणी आमच्या गावातून निघा, नाहीतर आम्ही तुमच्या तंबूतून सगळं सामान उचलून फेकून देऊ. मी म्हटलं, अरे तुम्ही आम्हाला इथून असे कसे काढू शकता? आम्ही डॉक्टर आहोत आणि तुम्ही आमच्याशी काहीही वाईट वर्तन करू शकत नाही. जर तुमच्यातून कोणीही आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करू. त्यांनी उत्तर दिलं, हे आमचं गाव आहे. ना इथे कोणता कायदा चालतो ना सरकार. या गावाचे निर्णय आमचे सरपंच घेतात. तेच आमची सरकार आहेत आणि तेच आमचा कायदा आहेत. त्यांनी आमच्या कोणत्याही गोष्टीला ऐकले नाही आणि पुढे जाऊन आमच्या तंबूत तोडफोड करायला सुरुवात केली. आम्ही त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण कोणीही आमच्या बोलण्याला ऐकायला तयार नव्हते. त्यांनी सांगितले की आता फक्त तुमचं सामान फेकले आहे, पण पुढे आम्ही तुम्हा सर्वांना इथून उचलून बाहेर फेकू शकतो. म्हणूनच आमच्या गावात उपचार करण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही बाबाजींच्या विश्वासावर आमचे आयुष्य घालवतो आणि त्यांचे असताना कधीच आम्हाला रोग लागू शकत नाही. ते लोक धमकी देऊन गेले. त्यांच्या अशा वागण्यामुळे माझ्या टीममधले सर्व डॉक्टर खूप घाबरले होते आणि त्यांनी ठरवले की ते सकाळ होताच इथून निघतील, कारण इथे थांबणे धोक्याचे आहे. हे गावकरी आपल्याशी काहीही करू शकतात. त्यांनी मला सांगितले, मॅम आपण सकाळी इथून निघून जाऊ. आमच्यासाठी इथे थांबणे योग्य नाही. मी म्हटलं, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्ही मूर्ख झाला आहात का? आपण शिक्षित आहोत आणि आपल्याला माहिती आहे की या गावात बनावटी परंपरा जास्त मानल्या जातात. म्हणूनच आपल्याला या लोकांना योग्य मार्ग दाखवावा लागेल आणि त्यांना सांगावे लागेल की जो बाबा त्यांच्यावर विश्वास ठेवतो तो त्यांना मूर्ख बनवतो आहे. मी त्या बाबांबद्दल संपूर्ण माहिती मिळवेन, कारण मला विश्वास बसत नाही की एक बाबा संपूर्ण गावाचे इतके सोप्या पद्धतीने उपचार कसे करू शकतो की इथे कुठल्या व्यक्तीस डॉक्टर किंवा उपचाराची गरज भासली नाही. मी सर्व सत्य शोधून काढेल आणि जगापुढे हे सत्य आणेल. मी इच्छिते की या गावातून अंधश्रद्धा संपवली जावी, पण त्यात मला तुमचे सहकार्य हवे. माझ्यासोबतचे सर्व डॉक्टर या घटनेमुळे खूप घाबरले होते आणि ते माझ्या कोणत्याही बोलण्याची ऐकायला तयार नव्हते. त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की आपण सर्वांनी इथे थांबूच नये, अन्यथा आपल्यासोबत काहीही वाईट घडू शकतं. पण मी त्यांचं म्हणणं नाकारलं. मी म्हणाले, जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण मी हार मानणार नाही. मी या गावातल्या लोकांची विचारसरणी बदलूनच राहील. माझ्यासोबत असलेल्या एका डॉक्टरने सांगितलं, पण मॅम तुम्हाला धोका होऊ शकतो. मी त्या लोकांना सांगितलं, माझ्या जीवाची मला पर्वा नाही. डॉक्टर तर लोकांचा जीव वाचवतो. इथे जर या लोकांचा जीव वाचवण्यासाठी माझा स्वतःचा जीव जाऊ शकेल तरी मी आनंदाने माझा जीव देईल. माझं ऐकून त्यांनी मला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण मी कोणाचाही सल्ला मानला नाही. दुसऱ्या दिवशी त्या लोकांनी सकाळ होताच गाव सोडून दिलं. गावकऱ्यांनी माझा टेंट सोडला आणि सर्व सामान फेकून दिलं. मी पुन्हा एकदा टेंट व्यवस्थित करून वापरायला सुरुवात केली. माझं सर्व सामानला टेंटमध्ये ठेवलं. सकाळी गावकऱ्यांनी पाहिलं की मी अजूनही तिथेच आहे. तर ते परत आले आणि म्हणाले, तुमच्यासोबतचे सर्व लोक इथून गेले आहेत, पण तुम्ही अजूनही इथेच आहात. मी अजूनही त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या डोळ्यावर अंधविश्वासाची पट्टी चढलेली होती. त्यांना इतका आदर होता की ते बाबाबद्दल काहीही चुकीचं ऐकू शकत नव्हते. मी म्हणाले, मी इथून जाईन, पण या दरम्यान मी तुम्हाला जागरूक करू इच्छिते. तुमच्या डोळ्यांतून बाबाच्या अंधविश्वासाची पट्टी काढून टाकू इच्छिते. तुमची विचारशक्ती बदलवून तुम्हाला समजावून देऊ इच्छिते की जग फार पुढे गेलं आहे. लोक शिकलेले आणि समजदार झाले आहेत. तुम्ही अजूनही बाबांच्या बातांवर विश्वास ठेवता, हे बदलू इच्छिते. माझ्या या बोलण्यावर काही माणसं माझ्यावर हल्ला करण्यास आले.
त्यांच्या गावातील सरपंचाने त्यांना थांबवण्याचा इशारा दिला. हे सर्व पाहून मला खूप भीती वाटली. सरपंचाने मला 2 दिवसांची मुभा दिली आणि सांगितलं, तुम्हाला 2 दिवसात तुमचं सामान जमा करून इथून जावे लागेल, कारण आम्हाला तुमच्यासारख्या डॉक्टरची गरज नाही. नंतर ते लोक गेली. संपूर्ण गावात ही बातमी पसरली की मी मुलांचा उपचार करू इच्छिते आणि बाबाची खरी स्थिती समोर आणू इच्छिते. बाबापर्यंत ही माहिती पोहोचली. सारा दिवस मी कॅम्पमध्ये राहून बाबाच्या विरोधात पुरावे गोळा करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. मला माझ्या टीमच्या मदतीची गरज होती, पण माझे सर्व सहकारी मला सोडून गेले होते. मी कधीच कल्पना केली नव्हती की माझे सहकारी माझी मदत करणार नाहीत. आता मला जे काही करायचे होते ते मला स्वतःच करावे लागणार होते. माझ्या चेहऱ्याची काळजी घेऊन आणि गावकऱ्यांपासून लपून मी बाबा यांच्या गुफेत शिरले. हा बाबा एक छोटीशी गुफा तयार करून तिथे राहत होता. लोक आपल्या निर्दोष मुलांना याच गुफेत आणत होते. मी पाहिलं की येथे येणाऱ्या बहुतांश लहान मुलांची वयोमर्यादा जन्माच्या वेळेपासून 4 ते 5 वर्षे होती. गावकऱ्यांनी त्याला गुफेतील बाबा असेच म्हटलं होतं. मी एका स्त्रीच्या मागे मागे गुफेत गेली आणि पाहिलं की ती स्त्री आपल्या मुलाला बाबांकडे आणून म्हणाली, बाबाजी, माझा मुलगा सध्या 1 आठवड्याचा आहे. मला हवं आहे की तुम्ही त्याला आशीर्वाद द्या आणि त्याचा उपचार करा. त्यामुळे तो गावातील इतर लोकांसारखा मजबूत बनेल आणि त्याला कोणताही आजार होणार नाही. मी पाहिलं की बाबाने आधी त्या मुलाला आपल्या मांडीमध्ये घेतलं आणि त्याला काही सुवास सुंगायला दिला. त्यानंतर त्याने एक बाटली काढली आणि त्याचे झाकण उघडून त्याच्या 2-3 थेंब मुलाच्या पोटावर टाकले. पुढे पाहून माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्या मुलाच्या पोटावर जळलेले सुरूक झाले आणि पोटाच्या त्या ठिकाणी जळण्याचे चिन्ह बनले. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलगा एकही आक्रोश करत नव्हता. नंतर बाबाने त्या मुलाला उलटवले आणि त्याच्या कमरेवर 1 रुपयाचे नाणे चिटकवले. त्याने त्या स्त्रीला सांगितलं की ज्या काळात हा मुलगा 5 वर्षाचा होईल तेव्हापर्यंत ही नाणं कंबरवरच चिटकवलेले असावे. जर ही नाणे कंबरवरून घडले तर त्याला आजार होऊ शकतात. तुमचा मुलगा खूप भाग्यशाली आहे. त्या स्त्रीने हे काम पाहून खुश होऊन बाबांना सुमारे 20 ते 30 हजार रुपये दिले. मी आश्चर्यचकित झाले की हे गावचे लोक आधीच गरीब आहेत आणि तरीही बाबांना त्यांची अपेक्षित किंमत देत आहेत. हा बाबा लोकांना किती चांगल्या प्रकारे लुटत आहेत हे स्पष्ट झाले. पण मला त्या मुलावर खूप दया येत होती. मला समजले की बाबाने नक्कीच त्या मुलाला नशेचे औषध दिले आहे. त्यामुळे त्या मुलाला त्रासाचा अंदाज झालेला नाही. पण जसेच हा मुलगा जागा होईल त्याला फारच कष्ट होणार आहेत. या बाबाने गावातील अनेक अशा मुलांना जाळून टाकले आहेत. हे सर्व पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मला समजत नव्हते की मी काय करू आणि बाबांची सत्यता लोकांसमोर कशी आणू. बाबाची सत्यता समोर आणण्यासाठी त्या बाटलीतील पाण्याचे काही थेंब मुलाच्या पोटावर टाकल्याने त्याचे पोट जळायला लागले. याचा अर्थ हे पाणी नाही तर काही औषध किंवा केमिकल आहे जे मुलांच्या शरीराला जाळते आहे. मला ती बाटली कोणत्याही प्रकारे मिळवायची होती, ज्यामुळे मी ती फॉरेन्सिक लॅबला पाठवून पाहू शकेन की हे पाणी आहे की काही दुसरेच आहे. त्याचे सत्य शोधू शकेल. मला ती बाटली चोरायची होती, पण मला अपयश आले कारण गावकऱ्यांनी मला ओळखले. जेव्हा मी गुफेत गेले तेव्हा बाबाच्या कामकाजातील काही लोकांनी मला संशयाच्या नजरेने पाहिले आणि त्यांनी मला पकडून बाबाकडे दिले. तिथे हडकंप माजला होता. बाबाच्या विरोधात तिथल्या कोणालाही काही ऐकायचं नव्हतं. मी तिथून पळायचा प्रयत्न केला, पण तिथल्या लोकांनी मला पकडले आणि मला दगड मारून फेकले. मी भरपूर रडले, पण कोणीही मला वाचवण्यासाठी पुढे आले नाही. तिथले लोक म्हणाले की आमच्या बाबाजींच्या असतानाही तुम्हाला डॉक्टर बनून इलाज करण्याची गरज नाही आहे. त्यांनी गुफेतून छोटे छोटे दगड उचलून माझ्यावर फेकायला सुरुवात केली. मी या लोकांपासून वाचण्यासाठी तिथून कठीण प्रयत्न करून पळाले. आता मला या लोकांपासून फारच भीती वाटू लागली होती. माझ्या साथीदारांनी जे केलं तेच योग्य होतं. त्यांनी इथे राहणे योग्य मानले नाही. हे गाव आणि इथले लोक फारच वाईट होते. काहीही ठीक चालले नव्हते. माझा एक दिवस अशाच प्रकारे खराब झाला आणि आता माझ्याकडे फक्त 24 तास होते. मी सरपंचाला वचन दिलं होतं की जर मी बाबाची सत्यता त्यांच्या समोर आणली नाही तर मी इथून निघून जाईल. मी खूप चिंतेत होते. माझ्याजवळ एकच पर्याय होता, देवाच्याकडे प्रार्थना करणे. रात्री एकटीच माझ्या तुटलेल्या तंबूत बसले होते आणि आता मला सतत जागरूक राहणे आवश्यक होते, कारण हे लोक कधीही माझ्यावर हल्ला करू शकतात. मी माझ्या नशिबावर रडत होते आणि विचार करत होते की लोकांसोबत चांगले काम करण्याचे परिणाम असे असतात का. मग मला माझ्या आईने माझ्या लहानपणात सांगितलेली गोष्ट आठवली. तिने सांगितले होते की जेव्हा आपण चांगल्या गोष्टी करत असतो आणि लोकांची मदत करत असतो तेव्हा अनेक अडचणी येतात आणि मी त्या अडचणींच्या मार्गाने जात होते. ज्या अडचणींवरून मी जात होते ते माझ्यासाठी खूपच कठीण झाले होते. रात्री साधारणतः 2 वाजले होते. तेव्हा एक स्त्री रडत रडत माझ्या तंबूच्या आत आली आणि म्हणाली, मॅडम, मी तुमच्यासमोर हात जोडते. कृपया माझ्या मुलाला वाचवा. माझ्या मुलाचा जीव फारच धोक्यात आहे. मी त्वरित त्या मुलाला आपल्या जवळ घेतले आणि पाहिले की त्या मुलाची स्थिती खूपच गंभीर होती. त्याचा श्वाससुद्धा ठीकरित्या चालत नव्हता. त्या मुलाला डबल निमोनिया झाला होता. माझी नजर त्या मुलाच्या पोटावर गेली आणि मला समजले की त्या मुलाच्या पोटावर जळालेल्या चिन्हाचं निशाण आहे, जो बाबाने नक्कीच दिले असावे.
आणि जेव्हा मी त्या मुलाच्या कमरकडे पाहिले तेव्हा त्याच्या कमरेवर 1 रुपयाची नाणे चिकटलेले होते. मी त्वरित ते नाणे काढले आणि मुलाला चांगले करण्यासाठी माझ्याकडे असलेल्या सर्व औषधांचा वापर सुरू केला. माझ्याकडे काही ड्रीप आणि इंजेक्शनसुद्धा होते. जितके शक्य होते मी त्या मुलाला वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होते. हा मुलगा पूर्णपणे बेशुद्ध होता आणि त्याची आई माझ्यासमोर हात जोडून वारंवार रडत होती आणि हेच सांगत होती की मी जेव्हा त्याला बाबाजीकडे घेऊन गेली होती तेव्हा बाबाजींनी सांगितले की हे होईल, पण काही वेळाने बाबांनी सांगितले की आता तो ठीक होणार नाही, याच्या मृत्यूची वेळ निश्चित झाली आहे. तरीसुद्धा मी माझ्या मुलाला जन्माच्या वेळी बाबांकडे घेऊन जाऊन त्यांच्या पोटावर शक्तिशाली जल लावण्यासाठी घेऊन गेली होती आणि त्याच्या कमरेवर ते नाणे चिकटलेले आहे. बाबाजींनी सांगितले होते की त्याच्या संपूर्ण आयुष्यात माझ्या मुलाला कधीच कोणताही आजार होणार नाही. तर आता माझ्या मुलाची स्थिती इतकी वाईट का झाली आहे? तुम्हीच काही करा मॅडम. माझ्या मुलाला ठीक करणे आता तुमच्या हातात आहे. बाबाजींनी माझ्याकडून बरेच पैसे घेतले आहेत आणि ते म्हणता की माझा मुलगा फक्त 24 तासांचा पाहुणा आहे. मी तुमच्याकडे मोठ्या आशेने आले आहे मॅडम. मी माझ्या मुलाला गमवू इच्छित नाही. मॅडम, मला समजत नाही की मी काय करू. मला दुसरा कुठला मार्ग दिसत नाही. मला समजले की तुम्ही शहरातून डॉक्टर म्हणून आले आहात आणि हे गावकरी तुम्हाला हुसकावून देत आहेत. मी माझ्या पतीला सांगितले की आम्हाला या डॉक्टरकडे जाऊन आपल्या मुलाचे उपचार करावे लागतील. कदाचित ती डॉक्टर माझ्या मुलाचे उपचार करून त्याला ठीक करू शकेल. पण माझ्या पतीने मला तुमच्याकडे जाण्यापासून ठाम नकार दिला. माझे पती म्हणतात की तुला माहिती आहे की गावात कोणताही व्यक्ती त्या डॉक्टरकडून उपचार करवणार नाही. आमच्या गावात तर कधीच डॉक्टरकडून उपचार केले गेले नाहीत. मी माझ्या पतीशी खूप वाद घालत होती आणि माझ्या पतीने सांगितले, जर माझा मुलगा मरतो तर मरून जाओ, पण मी बाबांव्यतिरिक्त त्यांचे उपचार कुणाकडूनही करवणार नाही. या गावातील कोणतीही व्यक्ती बाबांच्या विरोधात गेली तर त्याला फारच वाईट परिणाम भोगावे लागतात. मॅडम, मी माझ्या पतीपासून लपून माझ्या मुलाला तुमच्याकडे घेऊन आले आहे. मला मोठी आशा आहे की तुम्ही माझ्या मुलाला पूर्णपणे ठीक करून द्या. मी तिला म्हणाले, तुम्ही काळजी करू नका. मला शक्य तितके मी या मुलासाठी करेन. मी त्या मुलाचा उपचार सुरू केला होता. काहीच वेळात तंबूच्या बाहेरून आवाज येऊ लागला. मी त्या मुलाला औषधे देत होते आणि इंजेक्शनसुद्धा देत होते, कारण त्याला डबल निमोनिया झाला होता. मी एक चांगले डॉक्टर होते आणि मला माहीत होतं की त्या मुलाला कोणता आजार आहे. त्याचा श्वासही व्यवस्थित चालत नव्हता आणि तो डोळे बंद करून अधमरा स्थितीत पडला होता. त्यानंतर त्या स्त्रीने मला सांगितले, मॅडम तुम्ही येथे थांबा, मी बाहेर जाऊन पाहते. ती बाहेर गेली आणि बाहेरून मोठा गोंधळ ऐकू येऊ लागला. मला समजले की गावकऱ्यांनी मला पुन्हा हुसकावून देण्यासाठी जमले आहेत, पण मला या मुलाचा जीव वाचवण्याचे उद्दिष्ट होते. बाहेरच्या लोकांनी मला आवाज देऊन सांगितले, बाहेर या. तुम्ही आमच्या बाबाजींच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न कसा केला? तुम्ही या मुलाचा उपचार कसा करू शकता? असं ते म्हणत होते. मी बाहेर गेले आणि पाहिले की त्या स्त्रीचा पती आणि गावातील मोठ्या मोठ्या लोकांबरोबर बाबाही आला होता. मी म्हटले, या मुलाला एक गंभीर आजार आहे. त्याला डबल निमोनिया झाला आहे आणि त्याच्या पोटातही अनेक प्रकारचे आजार आहेत. मी तुम्हाला विश्वास देते की मी या मुलाला ठीक करेल. परंतु गावकऱ्यांनी म्हटले, तुम्ही आमच्या बाबाच्या परंपरांविरोधात जात आहात. या गावात बाबाजींच्या पूर्वजांनीच आमचे उपचार केले आहेत. तुम्हाला आमच्या गावकऱ्यांची परवानगी न घेता उपचार करण्याचा काही अधिकार नाही. मी म्हटले, मी या मुलाला त्याच्या घरातून घेतले नाही. त्याच्या आईने स्वतःच त्याला माझ्याकडे आणले आहे आणि मी या मुलाला ठीक करूनच राहील. बाबा म्हणाला, मी तुम्हाला गॅरंटी देतो की हा मुलगा 24 तासांपेक्षा जास्त जिवंत राहणार नाही. त्याच्या मृत्यूची वेळ आलेली आहे. मी म्हटले, जर तुम्हाला या मुलाच्या मृत्यूची माहिती आहे तर तुम्ही जन्माच्या वेळी त्याच्या पोटावर तुमच्या शक्तिशाली पाण्याचा उपयोग का केला होता? मी ऐकले आहे की तुम्ही मुलांच्या पोटावर शक्तिशाली पाणी लावता आणि त्या मुलाला संपूर्ण आयुष्यात कधीच आधार होऊ शकत नाही. तर हा मुलगा आता आजारी का झाला आहे? त्याला आजार का झाला आहे? बाबा म्हणाला, या मुलाला कोणतीही बिमारी नाही. त्याच्या मृत्यूची वेळ आलेली आहे. मी म्हणाले, तुम्ही कित्येक वर्ष या गावच्या लोकांना मूर्ख बनवणार आहात. हे लोक अनपढ आहेत म्हणून ते तुमच्या बोलण्यात सहज येतात, पण आता असे होणार नाही. मी या मुलाचा जीव वाचवूनच राहील. जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हातात आहे. तुम्हाला या पृथ्वीवर देव बनण्याची काहीच गरज नाही. हे सर्व या गावकऱ्यांच्या अंधश्रद्धेमुळे आहे की तुम्ही अजूनही येथे सुरक्षित आहात. जर तुम्ही असेच आपल्या शहरात केले असते तर तिथे कोणालाही तुमच्यावर विश्वास बसला नसता आणि तुम्हाला आधीच जेलमध्ये पाठवले गेले असते. मी म्हटल्यावर गावातील सर्व लोक उफाळले आणि मला मारण्यासाठी माझ्याजवळ आले. त्यांनी मला दगड मारायला सुरुवात केली. तेव्हा ती स्त्री पुढे आली आणि माझ्या बदल्यात दगड खाण्याची सुरुवात केली. तिच्या पतीने सर्वांना थांबवण्याचा प्रयत्न केला. दगड पडणे थांबल्यावर ती स्त्री म्हणाली, माझा विश्वास मॅडमजीवर पूर्ण आहे. बाबाजींच्या म्हणण्यानुसार माझ्या मुलाचा मृत्यू 24 तासात होईल. मी 24 तासात पाहू इच्छिते की माझा मुलगा ठीक होतो की नाही. डॉक्टरने माझ्या मुलाला ठीक करून दिल्यास मी त्यांच्या सगळ्या जीवनभर ऋणी राहील आणि जर माझ्या मुलाचा मृत्यू झाला तर मी सहन करेल की माझा मुलाचा मृत्यू झाला आहे, पण त्यापूर्वी मला माझ्या मुलाला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करायचे आहेत. बाबा म्हणाला, तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. आजपर्यंत मी जे सांगितले आहे ते सत्य ठरले आहे. तुमच्या मुलाच्या मृत्यूची वेळ आली आहे.
आणि आता तो जास्त काळ जिवंत राहणार नाही. त्या स्त्रीच्या पतीने तिला ओरडले, चूप राहा मूर्ख स्त्री, तू बाबाजींच्या विरोधात का जात आहे? जाऊन आपल्या मुलाला घेऊन ये. या डॉक्टरने तुला आपल्यासारखंच बनवलं आहे. मी लोकांसमोर हात जोडले आणि सरपंचांना म्हटले, सरपंचजी, एकदा माझी गोष्ट ऐका. या गावातील सर्व लोक गरीब आहेत. तुम्ही बाबाजींच्या बोलण्यात येऊन किती पैसे त्यांना दिले आहेत ते माहिती नाही. मी या मुलाचा उपचार करून दाखवेलच. मला आशा आहे की तो वाचेल. प्रयत्न करणाऱ्यांची हार होत नाही. मी त्याला औषधे देत आहे. त्यात सुधारणा नक्कीच होईल. सरपंचजी म्हणाले, आम्ही स्त्रियांच्यावर हात उचलत नाही आणि त्यांच्यावर जुलूम करत नाही. आमच्या गावातील स्त्रिया घराबाहेर पडत नाहीत. आम्ही तुमच्याकडून हात जोडून मागणी करत आहोत की आमच्या गावाचा मान मर्यादांचे उल्लंघन करू नका. या माणसाचा मुलगा देऊन द्या आणि तुम्ही शांतपणे इथून जा. कारण आमच्या गावात मान मर्यादांचा उल्लंघन करणाऱ्याला खूप कडक शिक्षा दिली जाते. जुन्या काळात जेव्हा कोणी आमच्या गावाचा मान मर्यादाचे उल्लंघन करायचा तेव्हा त्याला मध्यरात्री जंगलात एका झाडाला बांधून ठेवले जात असे आणि नंतर जंगलातील सर्व प्राणी त्याला खात असत. आम्ही तुम्हाला अशी शिक्षा देऊ इच्छित नाही. तुम्ही एक स्त्री आहात, शहरातून आले आहात, शिक्षित आहात. आम्ही तुमचा आदर करतो. जर तुम्हाला तुमच्या जीवाची सुरक्षा हवी असेल तर त्या मुलाला आम्हाला द्या आणि 1 तासाच्या आत तुमचे सामान घेऊन इथून निघून जा. आम्ही तुमच्यासाठी याहून अधिक काहीही करू शकत नाही. येथे तुमचं कोणीही ऐकणार नाही. आम्ही आमच्या पद्धतीप्रमाणेच जगू इच्छितो. आम्ही शहरातील लोकांसारखे होऊ इच्छित नाही. सरपंचजींच्या या शब्दांनी माझ्याकडे काहीही उत्तर नव्हतं आणि मला दुसरा काहीच मार्ग दिसत नव्हता. लोक वारंवार त्या मुलाची मागणी करत होते आणि मला त्या मुलाला त्यांच्या हातात द्यावे लागले. मी माझ्या टेंटमध्ये गेली आणि त्या मुलाला कुशीत घेऊन त्याच्या आईकडे दिले. माझ्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या दिवशी मला खूपच लाज वाटली, कारण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती, पण या लोकांना समजावण्याचा दुसराही मार्ग नव्हता. ते लोक काहीही समजण्यास तयार नव्हते. मुलगा कुशीत घेण्यास सुरुवात केल्यावर एक एक करून सर्व लोक पलटले. सरपंचजींनी मला धमकी दिली होती की 1 तासाच्या आत तुम्ही येथे दिसू नका. सरपंचजींच्या या बोलण्यावर मी मान हलवली आणि अश्रू पुसत होते. अचानक मला त्या मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मी त्या क्षणी त्या मुलाकडे पाहिले. त्या मुलाच्या हातातली ड्रिप मी काढली होती, पण त्याला काही महत्त्वाचे इंजेक्शन्स आधीच दिले होते. मुलगा आधी हळूहळू रडला आणि नंतर जोरजोरात रडू लागला. आता त्याच्या श्वासोच्छवासात सुधारणा झाली होती. माझ्या डोळ्यात चमक आली. हा आवाज फक्त मीच नाही तर गावातील सर्व लोकांनी ऐकला होता आणि पुन्हा एकदा तिथे गर्दी झाली. मी म्हटले, हा मुलगा पूर्णपणे ठीक आहे. पहा, मी तुम्हाला सांगितले होते ना की माझ्या औषधांचा प्रभाव नक्कीच होईल. हा मुलगा ठीक होईल. बाबा आणि गावातील सर्व लोक त्या मुलाकडे आश्चर्यचकित पाहत होते. मुलाच्या आईवडिलांना त्याला रडताना पाहून आनंद झाला. त्यांनी सांगितले की त्यांच्या मुलाचा मृत्यू होईल अशीच त्यांनी कल्पना केली होती. सर्व लोक बाबाच्या चेहऱ्याकडे पाहत होते आणि बाबा हिचकिचत म्हणाला, या मुलावर माझ्या औषधांचा प्रभाव आहे, जी मी त्याच्या जन्मानंतर लावली होती. यामुळेच हा मुलगा वाचला आहे. बाबांनी असं म्हटल्यावर सर्व लोकांनी बाबाला वेढा दिला आणि मग मी लोकांना सांगितले की आम्ही डॉक्टर आहोत. जर अशा प्रकारचे बाबा जे शिक्षित नाहीत आणि मेहनत न करता तुमचे उपचार करू शकतात, तर आमच्यासारख्या शिक्षित डॉक्टरांची आवश्यकता काय आहे? डॉक्टर आणि बाबात काहीच फरक नाही. फरक तुमच्या विचारांमध्ये आहे. तुम्हाला तुमच्या विचारांचा बदल आवश्यक आहे. तुम्ही अजूनही पुरातन विचारांप्रमाणेच वागत आहात. जसे प्राचीन काळात वेदांद्वारे उपचार केले जात होते, त्यावेळी काही बाबांनी लोकांचे उपचार केले, पण ते असे ढोंगी बाबा नव्हते. मी मानते की तुमच्या इथे हा रीतिरिवाज वर्षानुवर्षे चालत आला आहे, पण त्या बाबांची खरी शक्ती होती. आजकाल माणसाने स्वतःच्या फायद्यासाठी खूपच खोटं बोलायला सुरुवात केली आहे. असे लोक जे स्वतःच्या फायद्यासाठी तुम्हाला खोटं सांगतात, ते कधीच तुमचा योग्य रीतीने मदत करू शकत नाहीत. त्यांना देवाकडून कोणतीच शक्ती मिळत नाही, कारण ते फक्त तुमच्याकडून पैसे उचलून आपल्या खिशात घालतात. हे बाबा जे पाणी तुमच्या मुलांच्या पोटावर लावतात ते काही साधे पाणी नसून एक प्रकारचे रसायन असते, जे मुलांच्या पोटावर लावल्यामुळे मुलांची त्वचा जळते. पण तुम्ही कधीच हे लक्षात घेतले नाही की हे मुलं तुमच्या समोर त्रासात आहेत. त्यामुळे बाबा मुलांना नशेची औषधं देऊन त्यांना बेशुद्ध करतो आणि तुम्हाला असं वाटतं की मुलं औषधांच्या प्रभावामुळे रडत नाहीत. पण बाबा हे जाणतो की मुलं जागृत झाल्यावर त्यांना तीव्र वेदना जाणवतील आणि ते जोरजोरात रडतील. त्यामुळे बाबा तुम्हाला आधीच सांगतो की घरी गेल्यावर मुलं जोरात रडतील, पण तुम्ही चिंतेत होऊ नका. जितकं मुलं रडतील तितकं त्याच्या आजारामध्ये सुधारणा होईल. हे काहीच नाही. मुलं रडत नाही कारण त्यांच्या शरीरातले आजार निघत आहेत, तर मुलं रडतात कारण त्यांचे पोट जळाले आहे आणि त्यांना त्रास सहन होत नाही. आपण साध्या जखमा झाल्यावर किती त्रास सहन करतो. तुम्ही त्या निरागस मुलांच्या वेदना कशा समजू शकत नाही, ज्यांना जन्मानंतरच हा ढोंगी बाबा पोट जळवायला लावतो आणि जेव्हा त्यांचा नशा उतरतो तेव्हा त्यांना अत्यंत त्रास होतो. आणि तुम्ही ज्याचं पोट जळवलं आहे त्या ठिकाणी 1 रुपयाच्या सिक्क्याची तुम्हाला ताकद वाटते का? जर त्या सिक्क्यात काही ताकद असेल तर ते पैशांचं बळ आहे. मला खूप दुःख होतं की तुम्ही कित्येक वर्षापासून या बाबावर विश्वास ठेवून त्याला तुमच्या मेहनतीची कमाई देत आहात. या गावात डॉक्टर किंवा हॉस्पिटल्सची खूप गरज आहे.
जीवन आणि मरण देवाच्या हातात आहे, पण डॉक्टर त्यांचं पूर्ण काम करून माणसाला वाचवण्याचा प्रयत्न करतात. आणि तरीही त्यांच्या भाग्याने त्यांची जीवनशक्ती संपली असेल तर डॉक्टरांचा काही दोष नाही, कारण डॉक्टर कोणत्याही प्रकारची कमी न ठेवता पेशंटला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतात. तुम्हाला बदलणे आवश्यक आहे. तुमच्या विचारधारेत बदल करणे आवश्यक आहे. यामुळेच तुम्ही तुमच्या पुढील जीवनात सुखाने जगू शकाल. अन्यथा तुम्ही असाच ढोंगी बाबांपासून मूर्ख बनत राहाल. माझ्या बोलण्यावर सर्व गावकऱ्यांनी लक्षपूर्वक ध्यान दिलं. सर्वांच्या नजरा झुकलेल्या होत्या आणि 2 व्यक्तींनी बाबा ठामपणे पकडून ठेवला होता. बाबासोबत असलेल्यांना तेथे हलू देण्यात आले नव्हते. माझ्या सर्व बोलण्यानंतर सरपंचजीने हात जोडून मला सांगितले की मॅडम, तुम्ही आम्हाला माफ करावे, कारण आम्ही आत्तापर्यंत तुमच्या आणि तुमच्या सहकाऱ्यांच्या बरोबर अत्यंत वाईट वागणूक केली. मी उत्तर दिलं, सरपंचजी, काहीही फरक पडत नाही. तुम्ही फक्त माझ्या बोलण्यात समजून घ्या. हेच माझ्यासाठी पुरेसे आहे. आम्ही या देशात प्रत्येक आजारी व्यक्तीला योग्य आणि उत्तम उपचार मिळावे अशी इच्छा करतो. म्हणूनच आम्ही येथे आलो होतो, कारण आम्ही मुलांचे डॉक्टर आहोत आणि आमच्या टीमला येथे मुलांचे मोफत उपचार करण्यासाठी पाठवण्यात आले होते. पण तुम्ही आमच्या बोलण्याला समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाही. मी तुमच्याकडे वचन देते की मी माझ्या शहरात जाऊन तुमच्या गावात एक सरकारी रुग्णालय आणि सरकारी शाळा सुरू करण्याचा प्रयत्न करेल, ज्यामुळे तुमच्या मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल. परंतु हे करण्यासाठी तुमची परवानगी आवश्यक आहे, कारण माझ्या सुसंगतपणे तुम्हाला विरोध करणाऱ्यांना पाहून मला असं वाटतं की माझ्याशिवाय इतर कोणालाही तुमचं असंच दटून सामना करण्याची आशा नाही. तुम्ही इतके खतरनाक आहात की येथे येणारे कोणतेही व्यक्ती लवकरच पडून जातील. आमची टीम निघून गेल्यानंतर सरपंचजी म्हणाले, मॅडम, आम्ही आमच्या चुकांमुळे खूपच लाजित आहोत. गावकऱ्यांचे सर्वजण तुम्हाला माफ करतात आणि या ढोंगी बाबाला त्याच्या कृत्यासाठी शिक्षा देऊ. लोकांना विशेषतः त्या बाबाचा राग होता, कारण त्याने मुलांच्या त्वचेला त्रास दिला होता आणि त्यांना लुटलंही. बाबा जोरजोरात ओरडत होता आणि सरपंचजींना सांगत होता की सरपंच, तुम्ही या मुलीच्या बोलण्यातून चांगले काम करत नाही आहात. सरपंचजी म्हणाले, आम्ही आता तुझ्या गुफेत जाऊन तपास करू. तेथील पाणी खरे आहे की काही दुसरे, कारण आम्हाला अनेक वर्षांपासून असं वाटत होतं की बाबा मुलांच्या पोटावर पाणी ओततो आणि त्यामुळे पोटावर निशाण राहतात. हा एक पुरावा आहे की मुलांना पूर्ण आयुष्यात कोणताही आजार होणार नाही. आणि नंतर सर्व गावकऱ्यांनी बाबाच्या गुफेत जाऊन तपास केला. तेथे भरपूर पैसे, रसायन आणि काही औषधं सापडली, जी शहरातून मागवलेली होती आणि मुलांना नशा देण्यासाठी वापरली जात होती. असेच काही औषधं होती जी मुलांची काही थोडक्यात आजार कमी करत होती, जसं की खोकला, सर्दी, तापमान यांची औषधं बाबाने बनवलेली नसून ती शहरातील औषधं होती, जी बाबाने पुड्या बनवून लोकांना दिली होती. त्यामुळे लोकांना वाटायचं की हे औषध बाबाच्या हाताने बनवलेलं आहे. सत्य समोर आल्यावर गावकऱ्यांचा बाबावरचा विश्वास उठला आणि त्यांनी बाबाची मोठ्या प्रमाणात धुलाई केली. सर्व लोकांनी मला वचन दिलं की ते आपल्या गावात अंधविश्वास समाप्त करतील आणि जितके होईल तितकं आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न करतील. हे सर्व होऊन गेल्यावर गावकऱ्यांनी मला खूप मान दिला आणि माझी उत्तम पाहणी केली. मी त्या मुलांचा उपचार केला आणि काही वेळातच त्या मुलाचा पूर्णपणे सुधार झाला. सरपंचजींनी मला त्यांच्या हवेलीत राहण्याचे आमंत्रण दिले आणि सरपंचजींच्या कुटुंबाने माझी खूप चांगली काळजी घेतली. त्यानंतर मला आदर देऊन शहरात परत पाठवण्यात आले. शहरात परतल्यावर मी आपल्या टीमला आणि सिनियर डॉक्टरांना या सर्व घटनांबद्दल सांगितल्यावर ते सर्व आश्चर्यचकित झाले. त्यांना विश्वासच बसला नाही की गावात अंधविश्वास या पातळीवर पसरलेला असू शकतो. आम्ही त्या गावात सरकारी रुग्णालय, शाळा आणि पोलीस स्टेशन बनवण्याची जबाबदारी घेतली. त्यामुळे गावात काहीही चुकीचे होऊ नये आणि लोकांची सुरक्षा होईल. माझ्या केसच्या यशानंतर मला सरकारकडून पुरस्कारही मिळाला. त्या गावात आता अनेक सरकारी सुविधा उपलब्ध आहेत आणि लोकांची विचारसरणी मोठ्या प्रमाणावर बदलली आहे. गावाचे स्वरूप पाहून शहरासारखे वाटते. मला आशा आहे की तुम्ही तुमच्या आसपासचे गाव, जिल्हा किंवा तालुक्यात अंधविश्वासाच्या पायऱ्या आढळल्यास कृपया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि लोकांना त्यांच्या विचारसरणीला बदलण्याचे प्रयत्न करा. मी अजूनही त्या गावात जाते आणि तिथे कॅम्प लावून मुलांचा उपचार करते. बाबांच्या काळापेक्षा आता त्या गावात मुलांमध्ये आजार कमी झाले आहेत, ज्यामुळे लोकांना याचा विश्वास वाटतो की बाबाने त्यांना मूर्ख बनवले होते आणि मी त्यांच्या फायद्याच्या बाबत बोलत होते. मी जे काम केले ते योग्य होते का? आणि तुम्हाला कथेबद्दल काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा.